चतुर्थीला साबुदाणा उरला होता माझ्याकडनं भिजलेला, जे वडे बनवले होते ना थोडेसे साबुदाण्याचे, त्यातला साबुदाणा पातेलभर उरला होता. तो फ्रीजमध्ये ठेवून दिला होता अगदी मोकळा सुळसुळीत. आणि म्हटलं आता खिचडी बनवायला नको, कारण 2-4 दिवस होऊन गेलेत ना त्या गोष्टीला. तर फ्रीजमध्ये ठेवलेला होता. तर मग थोडंसं डोकं लावलं, म्हटलं चला साबुदाण्याच्या पापड्या करूया. तर मग 4 वाट्या साबुदाणा भरला, तो कढई तापायला ठेवली. त्यामध्ये टाकले 6 वाट्या पाणी. 2 वाट्या एक्स्ट्रा पाणी टाकलं मी. कारण साबुदाणा भिजून म्हणजे शिजवून घट्ट होतो ना, त्यामुळे 2 वाट्या पाणी जास्त टाकायचं. तर 4 वाट्या साबुदाणा भरला, 6 वाट्या पाणी टाकलं मी. तर बऱ्यापैकी होता अर्धा किलोच्या घरामध्ये. तर म्हटलं तर वेस्ट नको जायला, तर काय करूया आता, असं डोकं लावलं. मग म्हटलं होऊन पण जाईल आणि शिवरात्री पण आली आहे, तर छान असं पापड्या होतील आपल्याला खायला. एक मोठ्या साईजचा बटाटा होता, म्हणजे जवळजवळ पाव किलोच्या वरती तो बटाटा होता, मोठ्या साईजचा. तो सालं काढून घेतला आणि मीठ टाकलं. मीठ थोडं प्रमाणातच टाकायचं, कारण हा जो तळलेला पदार्थ आहे ना, खारट जर असेल, मीठ जास्त असेल तर खाऊ नाही वाटत. त्यामुळे मीठ थोडंसं कमी टाकायचं. किंवा आपण खिचडी दुसऱ्या फराळाबरोबर पण तोंडी लावतो ना, त्यामुळे मीठ प्रमाणात टाकायचं. एक बटाटा किसून घेतला आहे आणि स्टार्च निघेपर्यंत, त्याचा जो स्टार्च असतो ना असं रवाळपणा, तो निघेपर्यंत बटाटा 3 ते 4 पाण्यांनी धुवून घ्यायचा. स्वच्छ असा पांढरा शुभ्र बटाटा दिसतोय. तर किसून घेतला आहे छान. इकडे पाण्याला उकळी येते, मीठ टाकून घेतलं आहे आणि 4 पाण्याने बटाटा धुवून घेतल्यानंतर बघू शकता किती पांढरा शुभ्र असा बटाट्याचा किस धुवून घेतला आहे. पाण्याला उकळी आली, मीठ टाकून घेतलं आहे. त्यामध्ये टाकून द्यायचा आता हा भिजलेला साबुदाणा. आणि इतक्या छान अशा फुलतात ना या पापड्या. मी करते, दरवर्षी करत असते. कधी मला सांडगे पापड्या, फक्त ते कुरड्या वगैरे नाही करत मी, कारण त्याला 3 ते 4 जणांची मदत लागते. ते अवघड काम आहे, ते नाही बनवत मी. शेवयात करून मिळतात तयार. आणि असं उन्हाळी वाळवण कधीतरी करायला मजा वाटते जरा. तर मग एक बटाटा किसून 4 पाण्यांनी धुवून असं स्वच्छ झाल्यानंतर साबुदाणा आणि बटाट्याचा किस पाण्यामध्ये टाकून घेतला. आता याला खदखदून शिजून द्यायचं चांगलं. असं आपण एकदम साबुदाण्याची पेस्ट कशी तयार करतो गंजी, त्या पद्धतीने खदखदून शिजू द्यायचं. जसं जसं शिजायला लागलं ना, साबुदाणा दुप्पट फुगायला लागला, एकदम असा फुलून यायला लागला. आणि अशा पापड्या तेलामध्ये इतक्या छान फुलतात ना, आणि खायला पण खूप खुसखुशीत लागतात. तर अशा पद्धतीने बटाट्याचा किस आणि साबुदाणा शिजत आल्यावर अगदी 1 चमचा नॉर्मल, की साबुदाण्याचे दाणे आहे ना प्रत्येक मोकळे व्हावेत, एकमेकाला चिटकून बसू नये, त्यामुळे एकदम नॉर्मल 1 चमचा अंदाजे तेल घालायचं. एकदम छोटा चमचा तेल टाकायचं. याने काय होतं, सुटसुटीतपणा येतो साबुदाण्याला, ते एकमेकाला चिटकून बसत नाही ना, असा चिखल होत नाही त्याचा. अगदी आपल्याला पापड्या टाकेपर्यंत तो सुटसुटीत असतो. आणि मग यामध्ये आता टाकून घेते मी चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स म्हणजे माझ्याकडे लाल अख्ख्या मिरच्या होत्या, त्या मी मिक्सरमध्ये फिरवून घेतल्या. तुम्ही लाल मिरची नाही वापरायची तुम्हाला, तर तुम्ही हिरवी मिरचीचा कूट, हिरवी मिरची मिक्सरमध्ये कुटून टाकू शकता. आता इथे जे आहे ना, थोडंसं मी जास्त वापरलं, कारण उपवास असतो दीदीला, चतुर्थी वगैरे, आणि त्यामुळे तिला आहे ना थोडंसं असं स्पायसी छान वाटतं खायला. त्यामुळे मी थोडासा जास्त वापरला आहे. मिरच्या जास्त तिखट नाही आहे. आणि कलर बघू शकता किती भारी कलर आला आहे ना. तर अशा पद्धतीने लाल मिरची टाकून घेतली, नंतर चांगली उकळी येऊ दिली आहे. आणि कलर पण असला आला आणि वास पण इतका सुंदर येत होता ना, म्हटलं चलो काही फेल होणार नाही. कारण काय असतं, उन्हाळी कामं आहे ना, फेल होण्याची भीती वाटते मला. आणि बघू शकता आपण तेल टाकलं आहे ना, आता तेलामुळे काय फायदा झाला, एक ना एक साबुदाण्याचा दाणा मोकळा झालेला आहे. आणि मग अशा पापड्या आहे ना खूप फुगतात आणि छान लागतात तेलात टाकल्यानंतर. अशा फुगून आल्या ना, मग त्या खायला पण चविष्ट. नाही तर मग त्या उगाचच चिवट होतात कशा तरी कडक, तर ते नाही योग्य. तर अशा पद्धतीने साबुदाणा बघा मोकळा सुळसुळीत झालेला आहे. चांगलं पातळ वाटते तुम्हाला, पण ते थंड होणार. हे बघा, गॅस आता पूर्णपणे आपल्याला बंद करून टाकायचा. पूर्ण एकजीव शिजवून झालं आहे. किस पण शिजला आहे बटाट्याचा आणि साबुदाणाही शिजला आहे. आणि मिरची छान त्यामध्ये अशी चिली फ्लेक्स जर खातो ना पिझ्झावर, असा मस्त चिली फ्लेक्स दिसून येतो आहे त्यावर. गॅस केला बंद. आता आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं, कारण का हे टाकणार आहोत आपण प्लास्टिकवर. आणि असं एकदम गरम गरम जर प्लास्टिकच्या याच्यावर टाकलं ना आपण, प्लास्टिक कागदवर, तर प्लास्टिक वितळून आहे ना त्याचं बॅड हे होऊ शकतं. कारण प्लास्टिक
पोटात जाणं आपल्या योग्य नाही आहे. त्यामुळे याला पूर्ण थंड होऊ द्यायचं. म्हणजे मग प्लास्टिकवर जरी टाकलं ना तर प्लास्टिक वितळत नाही आणि त्याचं काही आपल्याला साईड इफेक्ट होण्याची शक्यता नसते. आता प्लास्टिकचा कागद मी आयडिया केली होती. मी फ्रीज आणला होता ना मागे नवीन, लिबेरचा फ्रीज आहे माझा मोठा, तर त्याचा मेन कपडा होता हा, मेन म्हणजे प्लास्टिक होतं हे फ्रीज झाकून आलेलं. तर मी आहे ना ते घडी करून ठेवून दिलेलं होतं पॅक करून माळ्यावर. मी सोनूला बोलले होते आपल्याला आहे ना वेफर्स वगैरे टाकण्यासाठी उपयोगाला येईल म्हटलं हा कागद छान असं निरम्याचं पाणी केलं फेसाचं आणि त्यामधनं कागद स्वच्छ करून उन्हामध्ये 1 तासभर असा छान वाळवून घेतला आणि पूर्णपणे थंड झालेलं आपलं बॅटर साबुदाणा बटाट्याच्या किसच्या पापड्याचं थंड झालं आणि टाकून घेते गोल पापड्या. तर आमची आजी ना याला साबुदाण्याच्या पळी पापड्या म्हणायची. तर पळीने टाकतो ना अशा गोल गोल शिजवून, त्याला पळी पापड्या म्हणतात. तर काही जण पांढऱ्या सफेद पण करतात, अगदी मिरची न घालता ओन्ली मीठ आणि साबुदाणा असं पण करतात. पण मी जरा तिखटपणा वापरला आहे, कारण फिक्कं नाही खात दीदी वगैरे, आम्हाला पण नाही आवडत, त्यामुळे थोडासा तिखटचा वापर केला आहे. आता हे मी घरातच टाकून घेते आहे, कारण गॅलरीमध्ये जॅक असतो आणि टेरेसवर जर टाकायचं तर ऊन झालेले 11 वाजले होते ना सकाळचे, तो ऊन लागेल मला. त्यामुळे मग मी काय केलं, घरामध्येच टाकून घेतल्या आणि आता ते थोड्याशा छान पंख्याखाली सुकल्या ना की मग कागद पकडायचा आणि वरती उन्हामध्ये टाकायच्या. तर अशा पद्धतीने 15 मिनिटामध्ये सगळ्या पापड्या टाकून झाल्या. इकडे या दोघांची भांडणं चालू होती. मी ओरडले की शांतता ठेवा, शांत बसा. दोघं जण भांडण करत होते, भांडणं चालू होते त्यांची. ती सोनूला काहीतरी बोलत होती, सोनू तिला काहीतरी बोलत होता. पापड्या टाकून झाल्या, कढई रिकामी झाली आहे आणि बघा किती छान पापड्या टाकल्यात ना. मग हुशार आहे मी सगळ्या कामामध्ये. तुम्हाला काय वाटतं, आहे ना हुशार? पापड्या टाकून झाल्या आहे. आता पापड्या खणखणीत वाळल्या की तुम्हाला तळून दाखवणार आणि खाऊन पण दाखवणार.